इथं माल आला कुठून? इथं माल पंजाबवरूनच आला ना. काय आहे, तुम्ही बिटलचं ब्रीड खराब करत चाललाय. 100%. शेतकऱ्यांनी थांबलं पाहिजे. तो ब्रीडर तुम्ही परत त्या मादीला क्रॉस केला नाही पाहिजे. मान्य आहे तुमचं त्या नरावरती खूप प्रेम आहे, त्या मादीवरती खूप प्रेम आहे. पिल्लं चांगली राहिली, नंतर मग काहींचे पाय वाकडे झालेत. प्रश्न आमचे कडू असणार आहेत. कुणाला लागतील ते लागून देत, टोचतील तर टोचून देत. नमस्कार शेळीपालक मित्रांनो, आज आपण शेळीपालनातील एक उमद व्यक्तिमत्व आणि शेळीपालनातलं जाणतं नाव असणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री बागनवर सर यांच्या आज आपण गोट फार्मवर आलो आहे. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आज आपण बागनवर सरांबरोबर शेळीपालनावर एक गहन चर्चा करणार आहोत. शेळीपालनातले काही गोष्टी आहेत ज्या बऱ्याचशा नवीन शेळीपालकांना माहीत नाही आणि त्या गोष्टींचं, त्या रहस्यांचं किंवा काही जे समीकरणं बिघडत आहेत शेळीपालनात, त्या समीकरणांचा उगाडा आपण आज बागनवर सर यांच्याबरोबर चर्चेतून करणार आहोत. तर सर, सर्वप्रथम तुमचं अल्फा ॲग्रॉनी लाईव्हस्टॉकच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आम्हाला जे ह्या शेळीपालनात प्रश्न पडलेत त्या प्रश्नाची उत्तर आम्हाला काही तुमच्याकडनं हवी आहेत आणि ते प्रश्नाची उत्तर आम्ही आज तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आम्ही इथं आलो. नक्कीच. आणि प्रश्न आमचे कडू असणार आहेत. कुणाला टोचतील, कुणाला लागतील ते लागून देत, टोचतील तर टोचून देत. आम्ही खुल्ले बोलणार आणि कुठलीही गोष्ट न लपवता ह्या धंद्यात काम करणारे व्यक्ती आहोत. त्यामुळे जर टोचले तर ते टोचून घ्यावेत, लागले तर ते लागून घ्यावेत. सर, माझा सरळ पहिला तुम्हाला असा प्रश्न आहे, बोला की लोक बोलतात की नवीन शेळीपालकांनी शेळीपालन सुरू करताना बाहेरचा माल आणायचा नाही, हितलाच माल घ्यायचा. त्याबद्दल काय म्हणणं आहे म्हणजे तुमचं? असं काही नाही. बाहेरचा माल आणायचा नाही म्हणजे किंवा हितला माल घ्यायचा म्हणजेच इथं माल आला कुठून? इथं माल पंजाबवरूनच आला ना. तुम्ही माल पंजाबवरून घ्या, इथं घ्या, कुठेही घ्या, पण माल क्वालिटीचा घ्या. प्युअर बिटल घ्या, चांगल्या कॅरेक्टरच्या वस्तू घ्या, चांगल्या जेनेटिकचे जे काही मेल आहेत, फिमेल आहेत, तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊ द्या. तुम्हाला पंजाबवरून अवेलेबल होऊ द्या, तुम्हाला इथं कुणाच्या फार्मवरती अवेलेबल होऊ द्या, तुम्ही नक्की घ्या. फक्त नवीन शेळी पालकांना माझा एवढाच सल्ला राहील की वस्तू घेताना चांगल्या वस्तू घ्या, चांगल्या ॲनिमल चॉईस करा, चांगल्या ॲनिमलला प्रेफरन्स द्या. नर चांगल्या क्वालिटीचे, माद्या चांगल्या क्वालिटीच्या कशा येतील याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. माझा प्रश्न म्हणजे चांगलं म्हणजे काय? चांगलं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपण बिटल जी त्याची शुद्धता म्हणतो त्या शुद्धतेच्या गोष्टी, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं शारीरिक बांधा जो आहे तो चांगला असावा, मादीला दूध चांगलं असावं, मादीला हाईट चांगली असावी, मादीचं नाक, नकोटा, शिंग, कान, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत ह्या उत्तम असाव्यात. त्याचं जे पाठीमागचं जेनेटिक आहे ती नेमकी कुठल्या मादीकडून आलेली आहे, तिच्या आईची हिस्ट्री, बापाची हिस्ट्री, त्यांचं पाठीमागचं रेकॉर्ड, आपण जी वस्तू घेतोय तिचे भाऊ बहीण किंवा तत्सम तिच्या संदर्भातल्या ज्या काही इतर जनावर आहेत ती कशी डेव्हलप झाली, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्या पाहिजेत. रेकॉर्ड म्हणजे आता माझ्या तर मध्यंतरी ऐकण्यात आलं की बाबा असं आहे की रेकॉर्ड म्हणजे जर समजा एकाच गोट्यातले किंवा एकाच शेतकऱ्याचे जर 10 शेळ्या असतील आणि एकच ब्रिडर असेल तर बाबा त्यांचं असं म्हणणं आहे की सगळीच पिल्लं सारखी होत नाही किंवा सगळ्याच पिल्लांमध्ये कॅरेक्टर येत नाही. ह्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे अगदी बरोबर आहे की विषय कसा आहे, एका मादीला एका नरापासून आलेला जो काही रिझल्ट आहे तो दुसऱ्या नराकडून येईल असं नाही. म्हणून मी काय म्हणतोय की चांगलं जेनेटिक का चूज करा, ज्यावेळेस दोन चांगली जेनेटिक एकत्र येणार आहेत त्यावेळेसच त्याच्यापासून चांगल्या गोष्टी ह्या निर्माण होणार आहेत. जर समजा एखाद्या नाऱ्यापासून एखाद्या शेळीला जर काही फॉल्ट असणारी पिल्लं तयार होत असतील तर ते तुम्ही टाळलं पाहिजे. तो ब्रीडर तुम्ही परत त्या मादीला क्रॉस केला नाही पाहिजे. फॉल्ट म्हणजे काय? फॉल्टमध्ये म्हणजे आता कसं झालंय, याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आलेत. काही जे काही पिल्लं आहेत किंवा आलेलं जे काही प्रोडक्शन आहे याच्यामध्ये आई काळी, बाप काळा, पिल्लू वेगळ्याच कलरचं, आईची शिंग प्रॉपर, बापाची शिंग प्रॉपर, पिल्लाची शिंग एकदम सरळ किंवा वाकडी तिकडी, किंवा बऱ्याच वेळा काय झालंय शरीरामध्ये फॉल्ट आलेत. सुरुवातीला पिल्लं चांगली राहिली, नंतर मग काहींचे पाय वाकडे झालेत, काहींच्या जे काही आहे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट्स तयार झालेत. मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्या पाठीमागे जेनेटिक आहे. मग ज्या नरांपासून, ज्या माद्यांपासून अशी फॉल्टी पिल्लं तयार होत आहेत ते ब्रीडिंग तुम्ही थांबवलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे. तुमचं म्हणणं पण सर बरोबर आहे, पण आजकाल आता महाराष्ट्रात ट्रेंड चालू आहे की लांब कान पाहिजे, डोळे पांढरे पाहिजे, जनावर आपलं
आदतमध्ये 40-41 हाईटवर जायला पाहिजे, 42वर जायला पाहिजे, पण ते जनावर व्यवस्थितच चालत नाहीये. मग ही लाईन किंवा अशा लेंथ किंवा अशी जनावर पुढे घेऊन जाणं कितपत योग्य आहे? अतिशय चुकीचं आहे. जर समजा तुम्ही नुसतं कान आणि उंचीच्या मागे जर पळत असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही बिटलमध्ये त्याचा जो काही मूळ गाभा आहे ह्या गाभ्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे किंवा त्याचं जे मूळ आहे हे मूळ जेनेटिक तुम्ही समजून घेतलं पाहिजे. एकतर त्या मादीला दूध चांगलं असावं, शरीराने एकदम हट्टी-कट्टी मादी असावी, बोन साईज एकदम चांगली असावी. मादी 5 किलोमीटर चालत गेली तरी सुद्धा ती दमली नाही पाहिजे. कारण पंजाबमध्ये जर तुम्ही बघितलं तर सहज त्यांची जनावरं 5-10 किलोमीटर आरामशीर फिरतात. पण जर तुमच्याकडं कान आलेत, उंची आले, पण त्या जनावराच्या शरीरामध्ये काही डिफेक्ट्स तयार झालेले असतील तर ते जेनेटिक तुम्हाला पुढं नेऊन त्याचा काहीही फायदा होणार नाही. किंवा ज्या शेळी पालकांकडे अशा फॉल्टी वस्तू असतील त्यांनी त्यांचं ब्रीडिंग थांबवावं ही माझी त्यांना विनंती राहील. नक्कीच सर, कारण की काय होतं बऱ्याच वेळा मी पण बऱ्याच महाराष्ट्रामध्ये फिरतोय, बऱ्याच जागेवर जातोय की असे मी काही नर बघितलेत की ते 2-2 पाय सरळ उचलून पुढे टाकतायत, मग त्यांना पाय सुद्धा फोल्ड करता येत नाहीत. त्यांचं नाव महाराष्ट्रात खरंच त्या नरांचं मोठं असेल. अशा काही माद्या बघितल्यात ती एका पायाने फिरवून चालतायत, पुढच्या पायाने फिरवून चालतायत, मागच्या पायाने फिरवून चालतायत. आणि आपण अशी जर लाईन पुढे कॅरी करायची असेल तर हे कुठंतरी नक्कीच शेळी पालनाला एक धोकादायक वळण असणार. नक्कीच आहे, कारण ह्या वस्तू जर तुम्ही पुढे कॅरी करणार असाल तर नक्कीच तुमचं महाराष्ट्रातलं जे काही ब्रीड आहे हे बिघडणार आहे. अशा ज्या काही वस्तू असतील त्या नक्कीच आपण त्यांचं ब्रीडिंग थांबवलं पाहिजे, ते टाळलं पाहिजे आणि त्याच्या बदल्यात चांगली रिप्लेसमेंट करून तुम्हाला हाईट, कान ठीक आहे, नाक, नकोट सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, पण शरीरानं पण ते जनावर धडधाकट राहिलं पाहिजे. मग असं शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे बाबा? आता जे डिफेक्ट्स आहेत, बऱ्याच जणांच्या गोट्यावर असे डिफेक्टिव्ह नर होते, त्यांनी ब्रीडिंग झाली, त्यांच्या माद्या तयार झाल्या असतील. आता त्या शेतकऱ्यांनी काय करावं लागेल, म्हणजे कशी सुधारणा करावी लागेल त्यामध्ये पुढे? नाही, एक तर काय होतंय, त्या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्याचं ब्रीडिंग थांबवलं पाहिजे. मुळात ज्या नरापासून, ज्या मादीपासून फॉल्टी पिल्लं आलेले आहेत, तुम्ही काय करणार, फॉल्टी पिल्लं घेणार, पैशाच्या ह्याच्यावरती तुम्ही दुसऱ्याला देणार, तुम्ही स्वतःबरोबर दुसऱ्याचं पण नुकसान करताय. याच्यामध्ये थोडक्यात काय आहे, तुम्ही बिटलचं ब्रीड खराब करत चाललाय. 100%. शेतकऱ्यांनी थांबलं पाहिजे. मान्य आहे तुमचं त्या नरावरती खूप प्रेम आहे, त्या मादीवरती खूप प्रेम आहे, पण त्याच्यापासून जर फॉल्टी ब्रीड तयार होत असेल तर तुम्ही मनावरती थोडासा दगड ठेवून ते बदललं पाहिजे. तुम्ही सशक्त पिल्लं देणारे, सशक्त जनावरं पुढं कशी महाराष्ट्रात तयार होतील, जशी पंजाबमध्ये आहेत तशा प्रकारचे जनावरं, शेळ्या, बोकड आपल्याकडे कशा तयार होतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमची लाईन कुठली माद्यांची? आता आम्ही सध्या आमचं काम चालू आहे ते प्रिन्स म्हणून आमचा मेल आहे. काला ब्लड लाईन वरती आमचं पूर्णपणे आता काम चालू आहे. हे पाठीमागं तुम्हाला दिसतेत, याच्यामध्ये फक्त एक मादी बाहेरची आहे, ती आमचेच मित्र चेतन जाधव कडून आपण घेतलेली आहे. बाबा म्हणून त्यांच्याकडचा मेल आहे, त्याची एक पाट आहे. बाकीच्या सगळ्या ह्या ज्या काही पाट्या आहेत ह्या आपल्या प्रिन्सच्या पाट्या आहेत. पलीकडच्या बाजूला 2 आहेत त्या पण प्रिन्सच्या पाट्या आहेत. हे आता सध्याचं आपलं काम ह्या लाईनवरती आपलं चालू आहे. आता तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे आता प्रिन्सच्या पाटी आहेत, मग आता ह्या पाटींना तुम्ही कुठल्या मेलपासून भरणार किंवा कुठला मेल लागू करणार? आता काय झाले, या पाटींसाठी आपण एक दुसरा मेल घेतलेला आहे मटका म्हणून. ओके. तर नेवाशाला एक आमचे मित्र आहेत अमोल शिंदे म्हणून, त्यांनी घेतला होता, त्यांच्याकडून आपण घेतलेला आहे. तो मेल सिलेक्ट करायचं आपलं कारण म्हणजे या लाईनपेक्षा काहीतरी वेगळं कॅरेक्टर, म्हणजे तो जो मेल आहे हा प्रॉपर उंच मात्यात आहे. आपला प्रिन्सची आपण ज्या लाईनमध्ये काम करतोय त्याच्यामध्ये उंच मात्याचं प्रमाण फार कमी आहे किंवा खूप कमी पिल्ले होतात. आपल्या माद्या पण म्हणजे नॉर्मल माथ्याच्या आहेत, पण त्यांच्याकडं तो यावा, कारण प्रिन्सच्या माद्यांचं कसं आहे, उंचीला सध्या महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक उंचीच्या माद्या किंवा नर त्याच्यापासून तयार झालेल्या आहेत. कानाची लेन चांगली येते आणि ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चर जे काही आहे याच्यामध्ये कुठलाही फॉल्ट त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आलेला नाही. मग आता मी ऐकलं की बाबा बरेच जण म्हणतात की बाबा आता आमचं XYZ नर आहे, त्याचे आमच्याकडे माद्या आहेत आणि त्याच माद्या परत त्याच नर करून भरून 30 लाईन पुढे वाढवायची चालली आहे, तर ही कितपत धोकादायक आहे? काय होतंय माहिती आहे का, म्हणजे आपलाच अनुभव आहे याच्या पाठीमागं आपले जे काही पारंपरिक व्यवसाय करणारे आपले वडिलोपार्जित जे काही लोक आहेत त्या सगळ्यांचं मत काय आहे की बाबा तोच नर नसावा, नर बदलला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय की इनब्रीडिंग जे काही आहे हे टाळावं. जरी 1-2 बॅचला इनब्रीडिंगचे प्रॉब्लेम नाही आले तरी पण पुढं जाऊन ते येण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्यामुळं ज्या नराच्या त्या पाट्या आहेत ते त्याच्याकडनं भरवण्यापेक्षा
वेगळ्या नराकडून जर भरवल्या तर त्याचा रिझल्ट आणखीन तुम्हाला चांगला येईल. फक्त तो दुसरा नर जो तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्याचे कॅरेक्टर तुमच्या पाटींपेक्षा सरस असावेत किंवा काहीतरी वेगळं त्याच्यातून नवीन काहीतरी निर्माण होईल अशा स्वरूपाचे इनोव्हेटिव्ह गोष्टी येतील या गोष्टीचा विचार करून तुम्ही तो चूज केला पाहिजे. सर मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुमची शेळी पालनाची सुरुवात कशी झाली? बेसिकली बिटल शेळी पालनाची सुरुवात कशी झाली? तुम्ही पहिल्या शेळ्या कुठून आणल्या किंवा स्टॉक तुम्ही कुठून कुठून जमा केला आणि आज हा सगळा स्टॉक तुम्ही जमा करून एकंदरीत आज काय लेवलवर तुमचा फार्म आहे? साधारणपणे बिटलमध्ये मी येऊन 7-8 वर्ष झाले. सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा 2 माद्या मी घेतले होते. आमचेच मित्र आहेत किरण बोरकर म्हणून ढेकळवाडीच्या, नाव बिटलमध्ये खूप मोठं आहे त्यांचं. त्यांच्याकडून सुरुवातीला त्या 2 माद्या घेतल्या. त्याच्यानंतर हळूहळू अल्फा ॲग्रो म्हणजे तुमच्याकडूनच मी एक 4-5 माद्या घेतल्या होत्या. मग अशाच थोड्याशा कलेक्ट करत जसं याच्यामधली माहिती होत गेली की काय असायला पाहिजेत, कुठल्या क्वालिटीच्या आपल्याकडे माद्या असायला पाहिजेत, त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करत गेलो. आणि आत्ता सध्या आपल्या फार्मवर जे काय दिसतात याच्यामध्ये 7 ह्या आपल्या घरच्याच पाटी तयार झालेल्या आहेत. एक 3 ज्या माद्या आहेत ह्या आपण बाहेरनं घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पंजाबमधली एक मागच्या वर्षी आपण मादी घेतलेली आहे, 42 हाईटला आहे. आणखीन एक मादी आहे, आमचे मित्र अश्रफ आले आहेत त्यांच्याकडून आपण एक मादी घेतलेली आहे. म्हणजे बाहेरून ह्या 2 माद्या घेतलेल्या आहेत आणि ह्या बाकीच्या सगळ्या आपल्या घरच्या पाटी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आता तुम्ही बिटल शेळी पालन करताय तर उत्पन्नाचं स्रोत कसं आहे किंवा ह्या धंद्याची हमी कशी आहे? हां, आता मी प्रामाणिकपणे सांगतो, ॲक्च्युली मी बिटलमध्ये आलो ते खरं तर माझ्या शौकमुळं किंवा माझ्या आवडीमुळं आलो. सुरुवातीला हे काही जे फार बिझनेस माइंडने मी केलेलं नव्हतं, परंतु याच्यामध्ये ज्यावेळेस उतरलं, जर तुम्ही क्वालिटीमध्ये काम करणार असाल तर नक्कीच याच्यामध्ये आर्थिक सोर्स जो काही आहे हा खरंच चांगला आहे. नवीन जे काही याच्यामध्ये उतरणारी पोरं आहेत किंवा नवीन जे काही युवक आहेत त्यांच्यासाठी खूप ही सुवर्ण संधी आहे. याच्यामध्ये साधारणपणे या ज्या काही माझ्याकडे 7-8 माद्या आहेत यांची या बॅचची जी काही पिल्लं आहेत ते साधारणपणे मी चांगल्या पैशाने सेल झालेले आहेत. साधारणपणे मिनिमम 45,000पासून मी 1,25,000पर्यंत त्यांची पिल्लं विकलेली आहेत. शेळी ह्या धंद्यामध्ये किंवा ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला जुने जे शेळी पालक आहेत त्यांची काय मदत झाली किंवा त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली किंवा असे काही जुने लोक आहेत का की जे सतत मदतीला पुढे असतात आणि त्यांचा ह्या व्यवसायामध्ये आपल्याला नेहमीच आधार वाटतो किंवा त्यांच्यामार्फत आपल्याला नवीन नवीन काही शिकायला भेटतं? हो, याच्यामध्ये तसे आधार देणारे, मदत करणारे खूप चांगले शेळी पालक आहेत. प्रामुख्याने याच्यामध्ये काय होतंय, आमचे खास मित्र किरण बोरकर असतील, चेतन जाधव असतील, यांच्याकडून बऱ्याच वेळा खूप चांगला सपोर्ट झाला. तुमच्याकडून वैयक्तिक खूप चांगला सपोर्ट झाला आहे. मेडिसिनच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत जर म्हटलं तर आमचे मित्र डॉक्टर बापू केसकर आहेत, त्यांची खूप याच्यामध्ये मदत होते. आजही काही प्रॉब्लेम झाले, एखाद्या जनावरांमध्ये जर समजा काही आजाराचं किंवा कशाचं प्रमाण वाटलं तर आजही या चांगल्या अनुभवी शेळी पालकांचा मी नक्कीच सल्ला घेतो. आमच्या मित्र किरण बोरकरांशी आमची सतत चर्चेवर होती, कुठल्या मादीवरचं कसं ब्रीड निघल, त्याच्यासाठी कसा नर आपल्याला पाहिजे किंवा कुठल्या माद्या ठेवायच्या, कशा सिलेक्ट करायच्या, हे बऱ्यापैकी त्यांच्याशी चर्चा करून मी त्या गोष्टी नक्की करत असतो. आज आता बघतोय मी की बरेच शेळी पालक आहेत, काही काही म्हणतात आमच्या गोट्यामध्ये 10,000पासून तर ₹1,00,000पर्यंत पिल्लं आहेत. मग एकाच गोट्यात 10,000चं पण पिल्लू देत आहेत आणि त्याच गोट्यात 1,00,000चं पण पिल्लू देत आहेत. मग हे कसं मॅच होतंय? माद्या तर सगळ्या टॉपच्या आहेत, मग त्या टॉपच्या माद्याचं किंवा त्या टॉपच्या नरचं पिल्लू 10,000ला पण भेटतंय आणि त्याच टॉपच्या नराचं त्याच टॉपच्या मादीचं पिल्लू 1,00,000ला पण भेटतंय. हे का असं होतंय? काय होतंय माहिती आहे का, आता अशा गोष्टी ज्या फार्मवरती बघायला मिळतात याच्यामध्ये जरी माद्या चांगल्या वाटल्या किंवा नर टॉपचा जरी असला ना, त्यांचं जर कॉम्बिनेशन चांगलं येत नसेल, मादी टॉपचे आहे नर टॉपचा आहे, त्यांच्यापासून टॉप क्वालिटीचंच पिल्लू तयार होईल हे कुणीही सांगू शकत नाही किंवा ते आपण नाही ग्राह्य धरू शकत. कारण जीन्स किती, दोघांचे जीन्स काय काम करतायत आणि कसं त्याची मेच्युअर होतात त्याच्यावरती या गोष्टी डिपेंड असतात. जे 10,000ला पिल्लं विकतात आणि लाखापर्यंत विकतात, नक्कीच खालच्या क्वालिटीची पिल्लं त्यांच्याकडं तयार होणं अपेक्षित नाही. मग ते 10,000चं पिल्लू लाईन म्हणून का विकलं जाते? नाही, असं विकलंच नाही पाहिजे. जर तुमच्याकडं तेवढ्या लो क्वालिटीचं पिल्लू जर तयार होत असेल तर तुम्ही ते लाईनचं म्हणून विकलंच नाही पाहिजे. अजूनही नवीन शेळी पालकांना माझं काय मत आहे, म्हणणं किंवा सल्ला काय असेल माहिती आहे का, नुसत्या लाईनच्या नावावरती तुम्ही जाऊ नका. ज्या लाईनची वस्तू तुम्ही घेताय, जनावर घेताय, त्या लाईनचे कॅरेक्टर त्याच्यामध्ये असले पाहिजेत. मी वारंवार याच्या पाठीमागच्या मुलाखतींमध्ये हेच सांगितलंय की कॅरेक्टर महत्वाचे आहे त्या लाईनचे.
आता एक उदाहरण घेऊया, समजा आता आपल्या तुमच्याकडे एक पाट आहे, हम्म. तर त्या पाठीचे किती मागचे जनरेशन तुम्हाला माहिती आहेत आतापर्यंत? आत्ता कसं होतंय, माझ्याकडं आईकडून आणि बापाकडून मिनिमम 4 जनरेशन पर्यंतची मला नक्की माहिती आहे. माझा नर प्रिन्स आहे, त्याचा बाप शंभू, शंभूचा बाप काला, आणि काला ज्या घरातून आला त्या घरातली हिस्ट्री म्हणजे पंजाबमधली इथपर्यंत सगळं बऱ्यापैकी जेनेटिक सगळं मला माहीत आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या काही बाकीच्या माद्या घेतलेल्या आहेत यांच्या सुद्धा मिनिमम 4 पाठीमागची जनरेशन मला नक्की माहिती आहेत. मी जनावर घेताना किंवा हे करतानाच पाठीमागचं ते जे काही जेनेटिक आहे त्याची पाठीमागची हिस्ट्री आहे ते बघून बऱ्यापैकी सिलेक्ट करतो. तुम्हाला असं काय वाटतं की कुठली शेळी सगळ्यात चांगली किंवा खास आहे तुमच्या गोठ्यामध्ये? असं काही नाही, सगळ्याच शेळ्यांवरती तसा माझा जीव पण आहे आणि सगळ्या चांगल्या आहेत. त्यातल्यात काय झाले, आपली पहिलीच जी काही पहिल्यांदा वेलेली प्रिन्सची पाट आहे गौतमी म्हणून, तिला ह्यावेळेस पहिल्याच वेळेस त्याला 4 पिल्लं झाली होती. तिच्यावरती थोडंसं पहिल्यापासून लहानपणापासून आपल्याकडे वाढलेले आहे, त्यामुळं तिच्यावरती थोडासा जास्त जीव आहे. जीव सगळ्याच जनावरांवरती आहे असं काय नाही, पण तिला तिचं थोडंसं मला अट्रॅक्शन असतं.